श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला नक्की करा हे 5 प्रभावी उपाय. दूर होतील समस्या, धनसंपत्तीमध्ये होईल वाढ. धार्मिक शास्त्रानुसार तिन्ही जगाचा मालक भगवान शिव यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून महाशिवरात्री ओळखला जातो. असे म्हणतात की महाशिवरात्री हा असा दिवस आहे जेव्हा भगवान शंकर पृथ्वीवरील सर्व शिवलिंगात वास्तव्य करतात. या दिवशी भक्ताने भगवान शिवाला प्रसन्न केले तर ते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुमच्याही आयुष्यात पैशासंबंधित समस्या असल्यास किंवा आरोग्याविषयी दीर्घायुष्याबद्दल काळजी वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही उपायांचा प्रयत्न करून शंकराचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. शास्त्रामध्ये दिवस 4 भागामध्ये विभागला आहे. महाशिवरात्रीचा प्रत्येक प्रहर विशेष असतो. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची 4 प्रहर पूजा करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळ आणि रात्री या 4 प्रहरांनी रुद्राष्टकाई पाठ सोबत दूध, गंगेचे पाणी, मध, दही किंवा तूप अशा वेगवेगळ्या अमृतांनी शिवाला अभिषेक घालून तुम्ही भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. जर तुम्हाला रुद्राष्टकाध्यायी पाठ करता येत नसेल तर शिव षडयंत्र मंत्र ओम नमः शिवाय चा जप करूनही तुम्ही शिवाला अभिषेक करू शकता. ज्या लोकांना पैसे किंवा आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला स्पर्श करून हे रुद्राक्ष धारण करावे. त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. 6 मुखी रुद्राक्ष हे कुमार कार्तिकेयचे रूप मानले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने पैशावर आणि आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी घरात स्फटिकाचे शिवलिंग स्थापित करा आणि नियमितपणे त्याची पूजा करा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक प्रभाव दूर होईल. तसेच यामुळे पैशाचा आणि समस्यांचा अडथळा दूर होईल. भगवान शिवाला प्रसन्न करणाऱ्या मंत्रापैकी सर्वात सोपा मंत्र म्हणजे षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास आपल्याला मोठे पुण्य मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात बसून या मंत्राचा 1.25 लाख जप केल्याने शिवाची कृपा सदैव तुमच्यावर राहील. महामृत्युंजय मंत्र. या मंत्राबद्दल शास्त्रात असे म्हटले आहे की या मंत्रामुळे मृत्यूच्या दारी असलेल्या व्यक्तीला परत आणले जाऊ शकते. असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी या मंत्राच्या सामर्थ्याने अनेकदा देवासुर संग्रामात देवतांच्या हातून मारलेल्या असुरांचे पुनरुत्थान केले होते. महाशिवरात्रीनिमित्त या मंत्राचा जप केल्यास रोग, शोक आणि अनेक प्रकारच्या त्रासापासून मुक्तता मिळते. दरम्यान माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 8 मार्च रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी शिवाची आराधना, पूजा अर्चना, उपवास करून महादेवाची प्रार्थना केली जाते. या दिवशी पिंडीला अभिषेक घालून रात्रीच्या 4 प्रहरी शिवाची विशेष पूजा केली जाते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.